नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. प्रेक्षकांनो, शेवटीला इथे सखी चाळीमध्ये राहायला आलेली असते. 1 महिन्याचं चॅलेंज का होईना, पण सखीने आपल्या मनाप्रमाणे केलेलंच असतं. तिची इच्छा होती की लग्नानंतर ती कान्हाबरोबर चाळीमध्ये येणार, पण सरकारमुळे कान्हाला घरजावई व्हावं लागलेलं असतं आणि हीच गोष्ट सखीला खूपच जास्त खटकलेली असते. पण शेवटीला प्रेक्षकांनो, सखी आता चॅलेंज म्हणून का होईना, पण चाळीमध्ये फायनली परत आलेली असते. तेव्हा संपूर्ण चाळकरी सखीचं छान पद्धतीने स्वागत करतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सखीची मैत्रीण इथे सोनाली म्हणत असते की सखी, बरं झालं तू आलीस. आम्ही सगळेजण तुझी वाटच बघत होतो. तेव्हा इथे संग्राम काका म्हणत असतात, सखी तर येणारच होती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा रिक्षाचे पैसे द्यायला जात असतो. तेव्हा सखी म्हणत असते, 1 मिनिट, तू पैसे देऊ नकोस. तेव्हा कान्हा म्हणतो, मी देतो ना. सखी म्हणते, नाही नको, मी पैसे देणार. आणि शेवटीला सखीनेच रिक्षाचे पैसे दिलेले असतात आणि ती म्हणते, दादा सुट्टे नसतील तर प्लीज ठेवा तुम्ही सगळे पैसे. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता सखी आणि कान्हा दोघेजण घरामध्ये जाणार असतात. तेवढ्यातच इथे सखीची आई तेजस्विनी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तेजस्विनी म्हणत असते की साईबाबा, माझ्या मुलीला या सरकारच्या तावडीतून वाचवा. माझ्या मुलीला या सगळ्याची सवय नाही आहे हो. बिचारी हळवी आहे, नाजूक आहे. माझ्या मुलीला या सगळ्या संकटापासून दूर ठेवा. मी तुमच्याजवळ फक्त एवढीच प्रार्थना करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सखीचा गृहप्रवेश होणार असतो. चाळीतल्या घरामध्ये ती कान्हाबरोबर पहिल्यांदाच येणार असते. त्यामुळे तिथे दाभाडे काकू येतात आणि म्हणत असतात की सखी, 1 मिनिट, घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवू नकोस. अशी कशी घरामध्ये येतेस तू? तेव्हा सखीला आश्चर्य वाटतं की दाभाडे काकू मला घरामध्ये येण्यासाठी का बरं अडवतायत? सखीला याबद्दल काही माहिती नसतं. तेव्हा दाभाडे काकू हातामध्ये भाकर तुकड्याचा घास घेऊन येतात आणि म्हणत असतात की या घरामध्ये गृहप्रवेश करण्याआधी भाकर तुकडा हा माणसावरून ओवाळून टाकायचा असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखीची दृष्ट काढली जाते. त्यानंतर दाभाडे काकू म्हणतात की सोनाली, जा बरं, मी सांगितलेलं काम कर. तेव्हा सोनाली म्हणते, हो, लगेचच आले. आणि ती आता औक्षणासाठी ताट घेऊन येते. तेव्हा इथे सोनाली म्हणत असते, आता मी तुम्हाला दोघांना ओवाळणार, तुमचं औक्षण करणार आणि नंतर सखी, तुला हा माप ओलांडून आतमध्ये यायचं आहे. पण माप ओलांडण्याच्या आधी तुला उखाणा घ्यायचा आहे. तेव्हा सोनाली त्यांचं औक्षण करते, त्यांना हळद कुंकू लावते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कान्हाला सुद्धा कुंकू लावलं जातं आणि मग दाभाडे काकू म्हणतात, आता तुला माप ओलांडायच्या आधी छान असा उखाणा घ्यायचा आहे. तेव्हा इथे आता सखी नको म्हणत असते. ती म्हणत असते, खरंच खरंच दाभाडे काकू, मला उखाणा वगैरे घ्यायचा नाही आहे. पण आता संपूर्ण चाळकरी, दाभाडे काकू आणि इथे सोनाली सगळेजण तिला आग्रह करतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांच्या आग्रह खातीर इथे सखीने आता उखाणा घेतलेला असतो. पण तो उखाणा कमी आणि कानासाठी तो टोमणा जास्त असतो. म्हणजे लग्न राजकुमाराबरोबर करणार असते, पण नंतर तो डाव फसलेला असतो. कारण तिचं स्वप्न मोडलेलं असतं, तिची फसवणूक झालेली असते, असं तिने त्या उखाण्यामधून कान्हाला सांगितलेलं असतं. आता संसाराचा डाव मांडलाय, पण तो सुद्धा भातुकलीच्या खेळामधला आहे, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इच्छा नसतानाही नाव घ्यावं लागतंय, असं सखी म्हणते आणि मग कान्हाचं नाव घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे कान्हाला उखाणा घ्यावा लागतो. सखीने घेतलेला असतो. सगळ्यांना कळतं की सखी हर्ट आहे, म्हणून ती असा उखाणा घेते आणि कान्हाला सुद्धा माहीत असतं. म्हणूनच इथे कान्हा आता सखीला हर्ट करत नाही, उलट तो उखाणा घेतो. त्याच्यामधून त्याने सखीला विश्वास दिलेला असतो की किती आणि काहीही झालं तरीसुद्धा मी तुझ्या पाठीशी एक नवरा म्हणून खंबीरपणे उभा आहे. मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही. मी तुझी साथ कधीही सोडणार नाही आणि मी तुझ्याबरोबर या संसाराला मी नव्याने सुरुवात करत आहे. तो भातुकलीचा खेळ वगैरे, जबरदस्तीचं नातं वगैरे काही बोलत नाही. तो सगळ्यांसमक्ष हे सगळ्यांना विश्वास देतो की मी सखीची व्यवस्थित काळजी घेणार
कधीही तिला एकटं पडू देणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, सखीने उखाणा घेतल्यानंतर, कान्हाने उखाणा घेतल्यानंतर सखी माप ओलांडून आता गृहप्रवेश करते. त्यानंतर इथे संग्राम काका म्हणत असतात की चला चला आता गर्दी कमी करा. आता सखी आणि कान्हा थकलेत, त्यांना आराम करू द्या. आपापल्या घरी आता तुम्ही निघून जा. तेव्हा इथे सगळ्यांना तिथून घालून संग्राम काका त्यांच्या घरामध्ये जात असतात. तेवढ्यातच इथे आता बंटी म्हणतो की बरं चला चला, ते दोघेजण थकलेत ना, त्यांना आरामाची गरज आहे, तुम्ही सुद्धा इथून चला, असं आता बंटी म्हणतो आणि तिथून संग्राम काकांना आपल्याबरोबर घेऊन जातो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण जेवायला बसलेले असतात. सगळेजण छान जेवत असतात. मात्र गौतम इथे आता सखीच्या आठवणीमध्ये बसलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्मिलाचं लक्ष गौतमकडे जातं. तेव्हा ती सगळ्यांकडे बघत असते. सगळेजण इथे पटापट पोटभर जेवत असतात. मात्र गौतम काही जेवत नसतो. तेव्हा उर्मिला त्याला खुणावते आणि म्हणते जेवा ना. तेव्हा तो तिला म्हणतो की नको, मला नकोय जेवायला. तेव्हा उर्मिला म्हणते पुन्हा अहो जेवा ना, उपाशी राहू नका. तेवढ्यातच इथे सरकारचं लक्ष जातं आणि सरकार म्हणते काय चाललंय काय तुमचं? तुला जर भूक नसेल जेवायचं तर नको जेवू. उपाशी राहिलास तरीसुद्धा चालेल. तू उपाशी राहिल्यामध्ये कुणाला काही फरक पडणार नाही आहे, कुणाचं नुकसान होणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गौतम म्हणत असतो की नाही ते मला माहितीच आहे की मी उपाशी राहिल्यामुळे तुमचं कुणाचं नुकसान नाही होणार आहे. पण मी जेवलो नाही ना, तर मी सुद्धा काही मरणार नाही आहे. पण मला ना तुमचं वागणंच कळत नाही आहे सरकार. मला तुमच्या सगळ्यांचं काही वागणंच कळत नाही आहे. सखी इथून आता त्या चाळीमध्ये राहायला गेले. जर तुम्हाला सखीला चाळीत पाठवायचंच होतं, तर मग तिला इथेच ठेवण्याचा तुम्ही हट्ट का केलात? का ती नाटकं केलीत कान्हाला घरजावई बनवून घेण्याची? आणि आता तुम्ही तिला तिथे पाठवलंय. त्या बिचारीला तिथे किती त्रास होणार आहे. आणि मग तुमचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी ती इथे येऊसुद्धा शकणार नाही आहे. तिला कितीही अडचणींना सामोरं जावं लागलं तरीसुद्धा. कळतंय का तुम्हाला? जर तुम्हाला तिथे तिला पाठवायचंच होतं, तर आधी हट्ट करून तिला इथे ठेवायची काही गरज नव्हती. कान्हाला सगळ्यांसमोर एक्सपोज करायची काही गरज नव्हती. आणि आता जर ती जात होती, तर तिला थांबवून घेतलं असतं, तरीसुद्धा चाललं असतं ना, तिला त्रास होतोय म्हणून. खरं तर मला तुमचं काही वागणंच कळत नाही आहे सरकार. मी तुमच्याबरोबर हे सगळं बोलतोय का? कारण तुम्हाला कुणाला काही कळणारच नाही आहे. त्यापेक्षा मी गेलेलंच बरं, असं आता गौतम म्हणत असतो आणि तिथून न जेवता तो निघून जातो. तेव्हा इथे आता अश्विनी म्हणत असते, पण एक विचारू का सरकार? नाही म्हणजे आता आपली सखी इथून त्या चाळीमध्ये गेले. तुम्हाला खरंच असं वाटतं सखी त्या चाळीमध्ये राहील? तेव्हा इथे आता काका म्हणत असतात, पुरुषोत्तम काका, मला नाही वाटत की सखी इथे परत येईल. ती 1 महिन्याचं चॅलेंज नक्की पूर्ण करणार. नाही म्हणजे बघ ना, ती ज्या कॉन्फिडन्सने इथून गेली आहे ना, मला नाही वाटत ती इथे परत येईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सरकारला राग येतो. सरकार म्हणते तुम्हाला कुणी काही विचारले का? नाही सांगा ना, तुम्हाला कुणी काही विचारले? तुमचं मत विचारले मी. तुम्हा लोकांना काय वाटतं आणि काय नाही, याने खरंच मला काही फरक पडणार आहे असं वाटतं तुम्हाला? दोघेही जण गप्प बसा. तुमचं मत कुणीही विचारलेलं नाही आहे, कळलं ना? असं आता सरकार म्हणते की 2 दिवसात सखी इथे परत येते की नाही बघाच तुम्ही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सखी आणि कान्हा यांना छान जेवण बनवलेलं असतं, भाकरी, भाजी आणि गुलाबजाम. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखी म्हणत असते की थँक्यू सो मच, तुम्ही इतकं छान जेवण वाढलंत, मला तर भूकच लागली होती. तेव्हा इथे दाभाडे काकू म्हणतात, मग आता पोटभर जेवून घ्यायचं. चला चला करा सुरुवात. तेव्हा सोनाली म्हणते की सखी, अगं आमचं इथे चाळीमध्ये साधं जेवण असतं, तुला आवडते की नाही माहिती नाही. तेव्हा इथे दाभाडे काकू म्हणतात, का नाही आवडणार? सखी काय आपल्यापेक्षा वेगळी थोडी आहे, माणूसच आहे ना तीसुद्धा, आपलं जेवण आवडेल तिला. तेव्हा सखी म्हणते हो मला नक्की आवडेल आणि मला असं काही नाही आहे की मला चांगलं चुंगलंच जेवण आवडतं. तेव्हा प्रेक्षकांनो, दाभाडे काकू म्हणत असतात की आपली सखी आता चाळीमध्ये आली आहे, तिलासुद्धा इथे आपल्या सगळ्यांबरोबर राहायला नक्की आवडेल. तसंच तिला आपल्या इथलं जेवणसुद्धा आवडेल, हो ना? बरं चला, आता जेवायला सुरुवात करा बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा आणि सखी दोघेजण जेवायला सुरुवात करत असतात. पण आता सखीच्या बरोबर उजव्याच हाताला लागलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, तिला आता जेवायला काही जमत नसतं. तेव्हा इथे संग्राम काका कान्हाला म्हणतात की तू भरव ना,
तू भरव बरं सखीला. सखी नको म्हणत असते, कान्हा नको म्हणत असतो, पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो इथे कान्हासुद्धा काही ऐकत नाही. तो सखीला आता लगेच घास भरवायला जातो. तेव्हा सखी घास खाते, पण त्याच्या हाताला मुद्दामून चावते सुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो कान्हा म्हणतो, आई गं. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. तेव्हा प्रेक्षकांनो दाभाडे काकू म्हणतात, बरं बरं ठीक आहे कान्हा, तू तुझं जेव, मी भरवते सखीला. तेव्हा कान्हा म्हणतो, नाही तुम्ही भरवा काकू, पण जरा सांभाळून. नाही त्यांना चावायची सवय आहे ना, म्हणून म्हणतोय. तेव्हा इथे आता सखी कान्हाकडे रागाने बघते आणि जेव्हा इथे दाभाडे काकू तिला घास भरवतात, तेव्हा मात्र ती अलगद तो घास खाते. दाभाडे काकूंच्या बोटाला ती साधा दातसुद्धा लावत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो सखीला इतकं प्रेमाने काकू भरवत असतात की तिला आपल्या आईची आठवण येते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुरुषोत्तम इथे अश्विनीला विचारत असतो की तुला काय वाटतं अश्विनी, सखी इथून गेले हे आपल्यासाठी चांगलं आहे की वाईट? तेव्हा अश्विनी म्हणत असते, अहो आपल्यासाठी चांगलंच आहे ना. हे बघा, ती जर इथे परत आली नाही तर ती काय करेल, डिवोर्स पेपरवरती सह्या करेल आणि मग तो कान्हा इथून निघून जाईल. सखी इथून गेले तर तो कान्हासुद्धा गेलाय ना, तो आपल्या डोक्यावरती 24 तास बसलेला असतो ना नागोबासारखा, तो सुद्धा इथून गेलाय. मग आता कान्हा इथून गेल्यानंतर आपल्याला सखीकडून प्रॉपर्टी काढून घेणं सहज सोपं होईल. त्यामुळे सरकार हरल्या पाहिजे. जर इथे सखी 1 महिन्याच्या आत परत आली तर मग ती डिव्होर्स पेपर साईन नाही करू शकणार. ती प्रॉपर्टी पेपर साईन करेल आणि आपल्याला सरकारपेक्षा सखीकडून प्रॉपर्टी काढून घेणं हे जास्त सोपं नाही का? असं इकडे गणित आता अश्विनीने मांडलेलं असतं. त्यामुळे सखी तर त्या चाळीमध्ये रमली पाहिजे. ती 1 महिनाभर तिथे राहिलीच पाहिजे आणि ती राहणार. कारण सखीला पैसा अडका महत्त्वाचा नाही आहे. तिला प्रेम आणि माणुसकी महत्त्वाची आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो सखीचे पाय दुखत असल्यामुळे दाभाडे काकू तेल लावून देतात आणि वाटीने आता तिच्या पायाला मालिश करत असतात. सखी नको नको म्हणत असते, पण दाभाडे काकू काहीसुद्धा ऐकत नाही. तेव्हा इथे सखीची आता छान सेवा चालू असते. तेवढ्यातच कान्हा आणि त्याचा मित्र इथे दोघेजण येतात. तेव्हा कान्हा म्हणत असतो की अरे बंटी, बघतोयस ना तू, इथे चांगली सेवा चालू आहे. आपली काय आता गरज नाही. चल चल आपण निघूया. तेव्हा दाभाडे काकू म्हणतात, एक काम करा, 2 मिनटं थांबा. तेव्हा दाभाडे काकू म्हणतात, काय रे बंटी, तू कुठे झोपणार आहेस? तेव्हा बंटी म्हणतो, कुठे म्हणजे? आमच्या रूममध्ये, खोलीवर. मी आणि कान्हा आम्ही सोबतच झोपतो ना. तेव्हा इथे काकू म्हणतात, आता ते बंद. कान्हाचं लग्न झालंय, त्याची बायको आता आली घरामध्ये. तेव्हा तू कुठे झोपायचं? गच्चीवरती. तेव्हा इथे बंटी म्हणतो, काय? मी गच्चीवरती झोपायचं? तेव्हा इथे दाभाडे काकू म्हणतात, हो अगदी बरोबर. तेव्हा कान्हा म्हणतो, कशाला? मी काय म्हणतो काकू, यांना इथे झोपू दे ना तुझ्याबरोबर. मी आणि बंटी आम्ही दोघेजण आमच्या खोलीमध्ये झोपतो. अगं तिथे पसार आहे ना सगळा, त्यांना इथे व्यवस्थित झोपायची सवय आहे, तर झोपतील ना तुझ्याबरोबर. दाभाडे काकू म्हणतात, अजिबात नाही कान्हा. तुझं लग्न झालं आता, तुला समजूतदारपणा दाखवायला हवा. तू आणि सखी दोघेजण एका खोलीमध्ये राहायचं, सुखाने संसार करायचा. आणि तुझं काय बंटी, तू गच्चीवरती जा आणि झोप बरं. तेव्हा बंटी म्हणतो, हो मी गच्चीवरती जातो ना. कान्हा, मी खूप तुला मिस करेन हां, मला तुझी आठवण येईल. तेव्हा कान्हा म्हणतो, ठीक आहे, आठवण आली की मला पत्र लिहा. तेव्हा इथे निखिल म्हणतो, हो नक्की पत्र लिहीन. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो दाभाडे काकू म्हणतात, बरं बाद झालं आता, जा बरं तू आता गच्चीवरती जाऊन झोप. आणि कान्हा, सखीची तुला काळजी घ्यायची आहे. दोघांना आता समजुतीने वागावं लागणार आहे, कळतंय का तुला? अजिबात लापरवाही करायची नाही. तेव्हा कान्हा म्हणतो, पण आमच्याकडे चांगली चादर नाही आहे, चटई नाही आहे, चटई फाटलेली आहे, चादर फाटलेली आहे. तेव्हा इथे दाभाडे काकू म्हणतात की उद्या मार्केटमध्ये जायचं आणि हे सगळं खरेदी करायचं, कारणं सांगायची नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी तुला जे काही देते ते घेऊन जा आणि सखीला त्याच्यावरती झोपू दे. पण आता उद्यापासून सगळ्या गोष्टी ज्या संसाराला आवश्यक असतात त्या सगळ्या घेऊन यायचं, कळलं का? त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता कान्हा सखीला घरामध्ये घेऊन येतो. सखीचा पाय इथे आता सरकतो, ती पडणारच असते, तेवढ्यातच कान्हा तिला सावरतो. तेव्हा इथे सखी म्हणते, बरं बरं ठीक आहे, सोड मला आता. आणि ती आता खुर्चीवरती येऊन बसते आणि म्हणते, जा माझी बॅग घेऊन ये. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, हो लगेच बॅग घेऊन येतो.
तेव्हा सखी म्हणत असते, आणि बॅग कुठे ठेवू? तेवढ्यातच तिचं लक्ष कपाटाकडे जातं. तेव्हा इथे सखी जाऊन कपाटाचं दार उघडते आणि उघडल्यानंतर ती समोर जे काही बघते त्याने आश्चर्यचकित होते.